स्वागत आणि सन्मान राहुल भोईर यांच्या शुभ हस्ते मुख्य मंचावर केलं जात आहे. चला बॅट्समन फास्ट बॅट्समन सन्मान होताना पाहत आहे. संतोषजींचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. थोडं स्पीडअप करा. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत. चेतन पाटील डीजे जॉकी जय मल्हार डीजेचे प्रोपरायटर, एक चांगले ऑपरेटर डीजे पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाते. आपलं हार्दिक स्वागत. जनता पार्टी कंचाड मंडळचे अध्यक्ष माननीय देवा चोरगे, देवेंद्रजी चोरगे यांचा सन्मान सागर पाटील यांनी करावं. डीजे म्युझिक. प्रभाकर भोईर यांचं स्वागत आणि सन्मान राहुल तुषार पाटील यांनी करावं. ओव्हर टू कॉम्बॉक्स. कंटिन्यू. थँक्यू डीजे, धन्यवाद. चला मॅचला इथून होईल थ्रिलरला सुरुवात. वाडा तालुक्यातील परंपरागत एकमेकांच्या विपक्षात खेळणारे मैत्रीपूर्ण व्यावसायिक क्रिकेटर. इथे गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुल पाटील आणि त्या विपक्षात द प्राऊड ऑफ वाडा म्हणून ज्याची ओळख आहे तो फैजान असलम मेमन. क्रीडांगणाच्या आतमध्ये मॅचला होतीये सुरुवात. राऊंड स्टम्प्स. पहिला बॉल, पहिलाच बॉल चाललाय सिलिमिडॉनला. क्षेत्ररक्षक तैनात होते. निखिल बागुल आज त्याचे तेवर काहीतरी वेगळे दिसत आहेत. म्हणजे या आधीच्या सामन्यात त्यानं केलेली फलंदाजी, योग्य वेळी केलेले योग्य पलटवार आणि आपल्या संघाला या सामन्यापर्यंत घेऊन येण्याचं धाडस त्यांना दाखवलं. गोलंदाज तयार. समोर आहे फैजान मेमन. लोअर फुल टॉस. सॉफ्ट हँडचा वापर करत असताना गॅप मध्ये ढकलल्या बॉलला बॅकअप दिलं जातं एक्स्ट्रा कव्हरच्या खेळाडूकडनं आणि धाव न घेणं पुन्हा एकदा पसंत केलंय. मिस्टर डेंजर मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे इथून खरं तर भिवंडीच्या ऑल इंडिया ओपन क्रीडांगणावरती ज्या पद्धतीनं त्यानं मागच्या वर्षी विस्फोटक इनिंग साकार केली आणि अनेक फॉर्मॅट आहेत, अनेक आठवणी आहेत या खेळाडूंच्या. अगदी सगळेच तरबेज आहेत. परंतु आता गुणवत्ता काय किंवा परिपक्वता क्रिकेटची. फुल टॉस उडवलाय. बॉल चाललाय. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला फटका फसलाय. राहुल पाटीलने केलाय पहिला वार आणि पहिला वार लाख मोलाचा आउट. यो यो वर्ल्ड कप ट्रॉफी या ठिकाणी पाहत आहेत. क्रिकेटचा धमाका. 2 लाखाची ट्रॉफी आणि मालिका टू व्हीलर बाईक वर्ल्ड कप. यो यो. थँक्यू डीजे. थँक्यू निखिलजी. आता जर विकेट हॅट्रिक झाली तर माननीय कौस्तुभजी भोईर उद्योजक खरिवली यांच्याकडनं 5,000 रुपये. बॉलिंगला सपोर्ट आहे तर बॅटिंगला सपोर्ट आहे. त्यांचेच मित्र, आमचे SP ग्रुपचे मित्र ज्यांनी 2 व्हीलर बाईक दिली आहे, समीरजी फष्टे यांच्याकडनं 3 षटकार सलग ठोकले. 5,000चं बक्षीस लागलंय. ओव्हर टू कॉम्बॉक्स. डायमंड होता जो टिपला राहुल पाटीलनं. आणि राहुल पाटील असा खेळाडू आहे की ज्याच्यामध्ये क्षमता आहे, ज्यांच्या माध्यमातून कूलर या ठिकाणी आले मॅन ऑफ द सिरीज करिता. रुपेश भोईर यांचं आगमन झाले. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. गुणवत्तेचा आणि दर्जाचा संगम इथे दाखवला आणि यष्टांच्या मागं भरत बागुल अगदी व्यवस्थितपणे त्याचं काम निभावतोय. 4 चेंडू आतापर्यंत त्यानं ढाताळलेत. राहुल पाटील स्वतःच्या सुकन्येच्या नावानंच खरिवलीकर क्रीडांगणाच्या आतमध्ये. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज आहे. या आधीच्या मॅचमध्ये थोडासा असफल ठरला होता, परंतु इथे पहा योग्य वेळी त्यानं फैजान असलम मेमनची विकेट मिळवली आहे आणि 50% मॅचमध्ये कमबॅक केला एवढं मात्र निश्चित सांगावं लागणार आहे. अरहान 11 FDC कुडूस
5 आणि बॉलचा खेळ थँक्यू. संपलाय. 5,000 रुपये विकेट हॅट्रिकला, 5,000 रुपये षटकार हॅट्रिकला आणि राहुल पाटील यांच्या प्रत्येक विकेटला माननीय ऋतिक पाटील यांच्याकडनं 2,000 रुपयाचं पारितोषिक राहुल पाटीलला ऋतिक पाटील यांच्याकडनं. फटका स्टिअर केला मिड विकेटला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, फक्त इथून एक सिंगल प्राप्त केली जाईल. शैलू आणि शोएब मेमन ही जोडी क्रीडांगणाच्या आतमध्ये. या आधीच्या मॅचमध्ये शोएब मेमननं केलेली फलंदाजी, फैजानच्या बॅटमधून या आधीच्या सामन्यात 2 षटकार आले होते आणि तिथून मग पल्ला गाठला होता शोएबनं. त्याच्या फलंदाजीच्या बळावर तब्बल 66 या धावसंख्येपर्यंत पहिलं षटक संपलं. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, स्कोर फ्लाय टू दी 2, लॉस ऑफ 1 विकेट. मी बऱ्याचदा म्हणतो की काट्यानंच काटा काढावा लागतो आणि हिऱ्यानंच हिऱ्याला कापावं लागतं. कदाचित इथे खरिवलीच्या विरोधात कुडूस आहे, म्हणजे कुडूसकर ज्या ताकदीचे आहेत त्यापेक्षा जास्त ताकद आता इथून खरिवली लावतीये, एवढं मात्र निश्चित आहे. महाराष्ट्रातील एक नामवंत, महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध खेळाडू निखिल मधुकर बागुल सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये. डावखुऱ्या हाताचा गोलंदाज ज्यानं या आधीच्या मॅचमध्ये आपलं वर्चस्व गाजवलं आणि हा वाड्याचा वाघ सध्या क्रीडांगणावरती पुन्हा एकदा लढण्याकरता आपल्या गावाच्या सन्मानार्थ सज्ज आहे. निखिल बागुल राऊंड स्टंप्स निघालाय. समोर आहे शैलू. लोअर फुलटॉस बॉल स्टिअर केलाय. सॉफ्ट हँडचा वापर करत असताना शॉर्ट पॉइंटला अतिरिक्त फेक इथे जरूर पाहायला मिळाली. त्यानंतर बॅकअप मिळाला. एक सिंगल इथून होईल प्राप्त. सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र फक्त 3, लॉस ऑफ 1 विकेट. 1.1 षटकाचा खेळ संपलाय. मला आजही अनेक स्पर्धा आठवतात की मग प्रेस्टिज ऑफ वाडा असेल किंवा SP दादर असेल, विक्रोलियन सारख्या संघाचं प्रतिनिधित्व या खेळाडूनं केलं. इथे फटका चांगला आहे, स्क्वेअर लेगला बॉल चाललाय, सरळ संघर्षाचा शंखनाद करत आणि ही ताकद आणि हा कॉन्फिडन्स लेवल पहा खरिवलीकरांचा. इथून धावा कंप्लीट केल्यात त्या मात्र 2 आणि टीमसाठी 2 धावा वाचवल्यात. आदरणीय पहिलं शिवमंदिर ज्यांनी बनवलं महाराष्ट्रामधलं ते सन्माननीय राजूभाऊ चौधरी या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांच्या समवेत आदरणीय योगेशजी दळवी यांच्या वतीनं संदीप भाऊंचं भरभरून कौतुक झालं की भिवंडी क्रीडानगरीमधून देखील या स्पर्धा अगदी लाईव्ह पाहिल्या जात आहेत आणि त्यांनी संदीप भाऊंना सलाम केला आहे. काय दर्जेदार स्पर्धा आहे, अफलातून आयोजन. अभिनय पाटीलला त्यांनी इथून बेस्ट ऑफ लक सांगितलंय. इथून चांगला बॉल सबमरीन होता. लोअर फुल टॉस जो कन्वर्ट केला होता 0 या धावसंख्येनं चेंडू कन्वर्ट होईल. वळण होतं. लुपिंग बॉल निलेश फार कमी गोलंदाजांना टाकणं जमतं. कदाचित भरत मेहर, भरत वाघेला, भरत पतला यांसारखे खेळाडू आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिले. एक काळ गाजवला मुंबईचा त्यांनी आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून सध्या निखिल गोलंदाजी करतोय. हा फटका एक्स्ट्रा कव्हरला, स्विच हिटचा स्ट्रोक, बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये, अत्यंत वेगानं आले क्षेत्ररक्षक आणि तदनंतर दुसरी धाव देखील इथे होतीये सफलतेनं कनेक्ट. संघाची टोटल पोहोचली आहे ती 7 या धावसंख्येवरती. राहून निलेश एक प्रश्न इथे उद्भवला आहे की फैजान मेमननं त्याचा मैदानाच्या आतमध्ये गमावलेला संयम, कदाचित तो संयम गमवायला भाग पाडलं राहुल पाटीलनं. कारण राहुल पाटील त्याला ठाऊक आहे कुठे घासून मोठं व्हायचं आहे आणि त्यानं त्या मेगा ग्रँड सेमीफायनलमध्ये ते काम केलंय. ग्लान्स करण्याचा प्रयत्न झाला. बॅक ऑफ दी एंड, बॅक लिफ्टचा खेळाडू बॉल ट्रॅक करतोय. बॉल चाललाय फाईन लेगच्या क्षेत्रात. इथून धावा मिळतील त्या मात्र 2 आणि याच 2 धावसंख्येच्या मदतीनं टीमची टोटल पोहोचली आहे 1.5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 9 या आकड्यावरती. वाडा क्रिकेट असोसिएशन डिसिप्लिनचं दुसरं नाव आहे. आदरणीय जयेशजी पाटील जसे विराजमान झाले त्या पदावर एक वेगळी डिसिप्लिन आणली. संदीप भाऊ पाटील यांच्या पाठीशी एखाद्या अगदी बंधुराजाप्रमाणे ते उभे राहिले आणि एक सक्सेसफुल स्पर्धा घडवताना इथून मात्र त्यांचं फार मोलाचं योगदान आहे. येस, इथून मात्र पहा ग्रामीण हृदय सम्राट सन्माननीय आदरणीय सुरेशजी गोपीनाथ म्हात्रे साहेब देखील या स्पर्धांचा लाईव्ह आनंद घेत आहेत. सुमित दादा म्हात्रे देखील या स्पर्धा लाईव्ह पाहत आहेत आणि त्यांच्या वतीनं संदीप भाऊ सारख्या हाडामासाच्या कार्यकर्त्याचा मनापासून भरभरून कौतुक केलं गेलंय. कारण हे जे आयोजन आहे आपण पाहतो की संदीप भाऊंची मेहनत. एंड ऑफ दी सेकंड ओव्हर 2 षटकांचा खेळ संपलाय. संघाची टोटल पोहोचली आहे 10, 5 धावा प्रति षटक सरासरीनं आणि आदरणीय अरुणजी पष्टे यांच्या वतीनं देखील या स्पर्धेकरता मनापासून शुभेच्छा. सन्माननीय रुपेश दादा या ठिकाणी उपस्थित झालेत. या स्पर्धेचे ब्रँड पार्टनर, या स्पर्धेकरता मोलाचं सहकार्य आणि अत्यंत मोलाची पाठराखण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं देखील आपण करूयात मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. चला यानंतरची जी लढत आहे येस आदरणीय साईनाथजी पष्टे आणि सन्माननीय अरुणजी पष्टे साहेब या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ऑनलाईन
त्यांच्या वतीनं कुडूस आणि खरिवलीकर दोन्ही टीमला वाडा क्रीडा नगरीतील जे उच्चांक स्तरावर खेळणारे दोन्ही संघ आहेत त्यांना इथून शुभेच्छा आहेत. अनालिसिस कॅल्क्युलेटिव्हली आता स्ट्रॉंग लावले गेलेत. पोटेन्शियली यू हॅव टू प्रूव्ह युअर सेल्फ असं आपण म्हणतो. म्हणजे आयुष्यात आहे ना, ज्याच्यामध्ये हिंमत आहे त्यालाच किंमत आहे आणि कदाचित ते धाडस इथून निखिल बागुल दाखवेल का. फैजान मेमनची महत्त्वाची विकेट, परंतु बॅक ऑफ दी डेफ्थमध्ये डेफ्थ ऑर्डरची फलंदाजी जर आपण इथून पाहिली तर आता शोएब मेमनला देखील हात खुले करावे लागणार आहेत. बऱ्याचशा अशा अपेक्षा आहेत. आदरणीय मुदतसर पटेल साहेब या स्पर्धेतून आज खरं तर अनुपस्थित आहेत आणि निश्चितच पूर्ण स्पर्धा ज्या दिवशी FDC कुडूस क्वालिफाय झाला त्या दिवशी त्यांचं देखील महत्त्वाचं योगदान आदरणीय मुदतसरजी पटेल साहेबांची उणीव आज इथे मात्र जरूर जाणवते FDC कुडूस संघाला. वळूयात मैदानाच्या आत. राहुल पाटील आलेत. वैयक्तिक कोट्यातलं दुसरं षटक. निखिल बागुल फार चतुरचित्त आहे. त्याला ठाऊक आहे की इन्फॉर्म खेळाडू आहे, त्याला संधी देणं गरजेचं आहे आणि बँग ऑन दी टार्गेट. 5 लाईनच्या समोर इथून मिळते सफलता पहिली राहुल पाटीलच्या दुसऱ्या षटक. तीन षटकार सलगचे 3 विकेट्स त्या मैदानामधनं कंप्लीट केल्या तर RP लायन्स या संघाचे ओनर विपुल पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. बॅक टू बॅक 3 6 आणि बॅक टू बॅक 3 विकेट्स करिता. येस, पारितोषिकांची खैरात जरूर होते, परंतु या क्रीडांगणावरती जो मोठा क्राऊड जमला आहे त्या क्राऊडला खरं तर काय पाहायचं होतं, षटकारांची आतिषबाजी पाहायची होती, परंतु त्या षटकारांना अक्षरशः लगाम लावला. राहुल पाटीलचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. हा खरं तर फार मोठा ट्रम्प कार्ड खरिवलीकरांचा. पूर्ण स्पर्धाभर त्यानं संघर्ष केलाय, परंतु आज पहा मोक्याच्या क्षणी म्हणजे जसं संजू सॅमसंगला शेवटच्या 3 मॅचमध्ये मिळाली संधी आणि त्या संधीचं सोनं त्यानं केलं. कदाचित राहुल पाटीलला निखिल बागुलला दिलेली जी संधी आहे तिचं सोनं तो करत असताना साजिद समोर टीमचा कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट उडवलाय बॉल इन फ्रंट ऑफ द विकेट. चेंडू खाली क्षेत्ररक्षक टिपलाय झेल आणि संपवलाय. फलंदाजाचा खेळ. आणखीन एक फलंदाज बाद. थँक्यू. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. फुल टॉस होता, बीट झाले गतीला आणि शॉट सिलेक्शन पहा. साजिद खानला विचार करणं गरजेचं होतं. खरं तर साजिद खान हा फटका मिड विकेटमध्ये वळवला असता काहीतरी वेगळ्या रचना दिसू शकता. यस, तिसऱ्या पंचाची मागणी आणि या ठिकाणी षटकार हॅट्रिकला माननीय सुरेशजी अण्णासाहेब SL प्रो पॅक प्रोप्रायटर मॅनेजर यांच्याकडनं षटकार हॅट्रिकला 1000 रुपये पारितोषिक जाहीर होत आहे. तिसऱ्या पंचांना PCR रूममध्ये आमंत्रित करतोय या आपण, कारण ऑन अबाउट दी वेस्ट वे हाऊ टू क्रॉस व्हेरीफाय. कोणत्याही खेळाडूवर इथे अन्याय नको आहे. या अनुषंगानं निश्चितच आपल्याला चेंडूचं जे लँडिंग आहे ते चेक करावं लागणार आहे. चला प्रिन्स मूवीज ॲक्शन रिप्ले लाईव्ह टेलिकास्टिंगचा बादशाह प्रथमेश पाटील मेहनत घेतली आहे स्पर्धेवर 7 ते 8 दिवस. इट्स अ फेअर बॉल आणि हा चेंडू ऑथराईज आहे. 2.2 षटकांचा खेळ संपलाय. अरहान 11 FDC कुडूस प्रथम फलंदाजी करत असताना 10 धावा धाव फलकावरती आहेत. आदरणीय संदीप भाऊ पाटील बारकाईनं नजर आहे प्रत्येक गोष्टीवर. कोणते पाहुणे येत आहेत, अगदी छोट्यात येणारं जे व्यक्तिमत्व आहे त्यांचं देखील सत्कार इथं होणं गरजेचं आहे. माणूस मनामनातून जंपलाय म्हणून या माणसानं नाद केलाय. अक्षरशः मी बऱ्याचदा म्हणतो की आम्ही करतो तो नाद आणि जिंकतो ते मन. ते मन जिंकलंय आदरणीय SP ग्रुपनं आणि आदरणीय संदीप भाऊ पाटील यांनी. इथे 10 या धावसंख्येवरती 3 गडी झालेत बाद. नवीन बॅटर मिस्टर मोझम पटेल क्रिकेट, परंतु दुखापतीनं त्रस्त. उजव्या गुडघ्याला ज्यावेळी दुखापत झाली क्रिकेटमधला असं वाटलं की क्रिकेट संपलं की काय, परंतु हार मानेल तर तो मोझम पटेल कसला. कमबॅक केला त्यानं देखील, परंतु आता गरज आहे संघाला. बॉल तयार. राहुल पाटील या षटकातला पुढचा बॉल मिड विकेटला इन बिटवीन द गॅप. वेगानं आले चित्त्यासारखे आणि झडप टाकली बॉलवर. हा कॉन्फिडन्स आहे. मी बऱ्याचदा म्हणतो निलेश की जसं घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात, तसा एखाद्या संघाचा कॉन्फिडन्स जसा वाढतो तसा प्रत्येक खेळाडूचा कॉन्फिडन्स देखील वाढतो. आणि ही जी सगळी खेळी आहे हा सगळा कॉन्फिडन्सचा खेळ आहे. कदाचित आता निखिल बागुल आणि त्यांचे सगळे सहकारी एका वेगळ्या उंचीवर त्यांचा आत्मविश्वास पोचलाय. इथून 11 धावा ज्या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. 2.3 षटकांचा खेळ इथून संपलाय. शैलूकडनं आता बरीचशी आशा अपेक्षा इथून आहे. राहुल पाटील टीमचा तारणहार
या संघाचे पुरस्कर्ते काशवी, त्यांची सुकन्या आणि त्या सुकन्याच्या नावानं खेळणारा काशवी 11 खरिवली. बॉल तयार, लेफ्ट आर्म राऊंड विकेट. फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, चेंडूचं लँडिंग होईल क्षेत्ररक्षक विरहित जागेत आणि त्या बॉलवर इथून मात्र प्राप्त होईल एक सिंगल. या सिंगलच्या सहाय्यानं टीमची स्कोर कार्डची स्थिती जर आपण पाहिली तर 12 या आकड्यावरती आहे. 2.4 षटकांचा खेळ संपलाय. या षटकातले 4 बॉल आणि आपण पाहतायत SP ग्रुप प्रेझेंट्स एक भव्य दिव्य अभूतपूर्व असा हा कमालीचा शो. आदरणीय संदीप भाऊ पाटील यांची मेहनत, त्याचं बँग ऑन दी टार्गेट, यष्ट्या वाकवल्यात. राहुल पाटील हा खरिवलीचा वाघ इथे फोडतोय. आणखीन एक तरकाळी, अगदी शांत बसेल तर त्या खेळाडूचं नाव राहुल पाटील. कसला बॅट्समन आउट. थँक्यू. मी बऱ्याचदा उल्लेख करतो की क्रीडा विश्वात ज्यांचं ज्यांचं समर्पण आहे, ज्यांचं ज्यांचं योगदान आहे या खरिवली करता, म्हणजे याआधी मी उल्लेख केला शर्मा गायकर यांचा. एक काळ होता हातात कुठली फळी द्या, शर्मा गायकरचे षटकार बघण्यासारखे असायचे आणि विनोद बागुल या माणसानं त्याचं आयुष्य समर्पित केलं क्रिकेट करता. आता मनीष देखील आलाय. जनरेशन टू जनरेशन क्रिकेट कॅरी फॉरवर्ड केलं जात आहे आणि हीच खरं तर एक वेगळी गोष्ट आहे. हा सन्मान आहे ग्रामीण टेनिस क्रिकेटचा. या 2 खेळाडूंना विसरणं इथून अशक्य आहे. बॉल तयार, षटकातला पुढचा बॉल बॅटन पॅडमधून परफेक्ट यॉर्कर राहुल पाटील. डॉट बॉल. नवीन आलेला फलंदाज मिस्टर आमिर, त्याला निश्चितच इथून चेंडूचं रीडिंग बरोबर जमलेलं नाहीये, त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल इथून एक्झिक्यूट केलाय. एंड ऑफ दी 3rd ओव्हर. राहुल पाटीलनं षटकं फेकली 2 आणि राहुल पाटीलनं धावा खर्च केल्या अत्यंत इकॉनॉमिकली रेटेड. म्हणजे असं वाटलं की कबड्डीचं स्कोर कार्ड आपण बघतोय की काय. 4च धावा त्यानं 2 षटकात खर्च केल्या आणि त्यात तिथून सन्माननीय सचिनजी पष्टे आणि दिनेशजी कोदे ॲडव्होकेट मित्र आमचे. या ॲडव्होकेट दिनेशजी कोदे सर, आपलं मनापासून स्वागत आहे. आणि वाडा तालुक्याचा एक सुपरस्टार मी सन्माननीय रमेशदादा पष्टे या ठिकाणी ज्यावेळी उपस्थित झाले त्याचवेळी सांगितलं की यंदाच्या हंगामातला सगळ्यात खुशनसीब बाप कोण, तर आदरणीय रमेश काका पाटील. त्यांचे सुपुत्र जी मैदानं गाजवली सचिननं, निश्चितच अनेक पारितोषिक मॅन ऑफ द सिरीजच्या नावे त्याच्या नावे गेलीत आणि त्याचं इथे होतं आगमन. त्यामुळे त्याचं करूयात मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. राजकीय पटलावर देखील मोठं नाव आहे. सन्माननीय धनेशजी साने साहेब, त्यांना देखील विनंती आहे, वाडा क्रिकेट असोसिएशन सदस्य, विनंती केली जाते की आपण या मुख्य क्रीडा मंचकावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. माणूस जपलाय मनातून. संदीप भाऊनं काय कमावलंय तर संदीप भाऊनं हे 360 वर्तुळाच्या बाहेर दिसणारा क्राऊड जो आहे तो कमवलाय आणि इथे होईल सुरुवात. जाऊयात क्रीडांगणावरती. 4थं षटक. रोहित पाटील टीमचा यंग ब्रिगेडियर कॅप्टन. सेनापती कसा असावा, नव्या रक्ताचा नव्या दमाचा असा असावा, त्याचं सर्वोत्तम उदाहरण रोहित पाटील आहे. समोर शैलू. बॉल तयार. पहिलाच बॉल ओव्हर द स्टंप्स आलाय. शैलूनं इथे पहा चेंडू उडवलाय. बॉल हवेत आहे, अतिरिक्त उंची आणि त्याचा फटका बसेल फलंदाजाला. पहिल्याच बॉलवर पहिला वार रोहित पाटीलचा. बॅट्समन आउट. थँक्यू डीजे. ऍक्शन रिप्ले आपण पाहत होतो. इथे 5वा धक्का लागलाय. अरहान 11 FDC कुडूस. जसा पत्त्यांचा बंगला कोलमडावा खेळातला तसा इथे डाव कोलमडलाय FDC कुडूस संघाचा. परंतु मी एक गोष्ट आवर्जून उल्लेख करेन त्या गोष्टीचा की मित्रांनो, एका खेळाडूवर कधीच खेळ सुरू होत नसतो. तुम्ही प्रत्येक वेळी जर एकाच खेळाडूकडनं अपेक्षा ठेवाल तर अंडर प्रेशराइज कंडिशनमध्ये त्याच्याकडनं देखील जर एखादी चुकी झाली तर मग संघाची अशी अवस्था होऊ शकते. त्यामुळे कुडूसकरांना देखील नवीन नवीन चेहरे इथून बनवणं फार गरजेचं आहे. प्रॉपर ब्लॉक, परफेक्ट यॉर्कर, व्हॉट अ बॉलिंग. इट्स सबमरीन होता. ब्रह्मास्त्र फेकलं. रोहित पाटीलचा दुसरा बॉल, तो देखील डॉट. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये. फार मोठं रणकंदाहार. सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये हाकेच्या अंतरावर असणारे खरिवलीकर आणि त्यांच्याच स्टॉपच्या पुढे जे कुडूस गाव आहे, 52 गावांची जीवनदायिनी आणि जे मुख्य बाजारपेठ आहे त्या गावातील खेळाडू. चांगला बॉल, चांगला बॉल. वेगावर स्वार झाले होते इथे गोलंदाज. रोहित पाटील कमालीचा स्पेल हाताळत असताना आणखीन एक डॉट बॉल. व्हॉट अ बॉलिंग. इट्स अ मॅग्निफिसंट पीस ऑफ बॉलिंग. थँक्यू.
आणि एकंदरीत 12 या धावसंख्येवरती 5 गडी झालेत बाद. लढावं लागणार आहे. प्रणित समोर आहे. संधी तुम्हाला मिळते, संकटांना संधी म्हणून वापरा. मी बऱ्याचदा म्हणतो की संकट आली की डगमगून न जाता संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे. योगेश चौधरी ज्यावेळी आपटीच्या क्रीडांगणावरती बाद झाले आणि त्यांनी संधी दिली हर्षद मेमनला, होतं साल 2007 आणि इथं त्यानं विक्रम रचला. ती संधी आयुष्यात तुम्हाला देखील मिळते. त्या संधीचं सोनं तुम्हाला करता आलं पाहिजे. फक्त त्या संकटांकडे संकट म्हणून पाहू नका, त्याकडे तुम्ही संधी म्हणून पहा. चला इथून मात्र नव्या चेहऱ्यांना निश्चितच आपण वळूयात. मैदानाच्या आतमध्ये रोहित पाटील चांगली कामगिरी निभावतोय. प्रणित आहे समोर. कुडूसचा आणखीन एक दर्जेदार खेळाडू, नव्या दमाचा, नव्या पर्वाचा हा नवा शिलेदार. क्रॉस बॅटेड स्ट्रोक, चेंज ऑफ पेस, गती परिवर्तित केली आहे. बॉल चालला मिड विकेटला. तिथून पहा थोडंसं फंबलिंग. स्वतःवरच नाराज झाले असतील निखिल बागुल. या एकेका क्षणाची किंमत काय आहे ती कदाचित इथून ओळखावी लागणार आहे. इथून सन्माननीय सूरजजी पाटील, महाराष्ट्राची बुलुक मैदानी तोफ, आपण या. आदरणीय संदीपजी पाटील साहेब तुमच्या प्रतीक्षेत आहेत. मी विनंती करतो सन्माननीय सूरजजी पाटील. हे क्रिकेट आहे मित्रांनो. या क्रिकेटमध्ये भले रडताना पाहिले आम्ही. मॉर्ने मॉर्केल 2019चा विश्वचषक ज्यावेळी तो हारला, डोळ्यातून अश्रू निघत होते. इट्स अ गेम ऑफ ॲन इमोशन्स. हा भावनेचा खेळ आहे आणि या भावनांशी तुम्ही जोडले जाता, म्हणूनच क्रिकेट तुम्हाला रडवतं. इथे पहा शॉर्ट सिलेक्शन अतिशय चुकीचं, परंतु त्याचा फायदा जरूर होईल. आता बॅक ऑफ दी एंड थोडीशी चुकी जरूर केली आहे खरिवलीकरांनी. थोडासा साबत पवित्रा. अजून भरपूर सीझन बाकी आहे, त्यामुळे सेफ्टी फर्स्ट हेच सांगेन मी. दुखापत होता कामा नये. आणि या बॉलवर धावा मिळत आहेत त्या मात्र 4. संघाची टोटल पोचली आहेत 18 या धावसंख्येवरती. डेडिकेशन काय असलं पाहिजे ना, त्याचा इन्स्पिरेशनली उदाहरण आहे विराट कोहली. मी बऱ्याचदा सांगतो 18 आकडा आला की त्याची आठवण होते. वडिलांचं पार्थिव घरात होतं आणि दिल्ली करंडक, दिलीप ट्रॉफी सुरू होती दिल्लीमध्ये. कर्नाटकच्या विरोधात तो खेळाडू परतला, अग्नी दिली वडिलांच्या प्रेताला आणि पुन्हा परतला, सेंचुरी ठोकली. आणि त्याग काय असतो, तुम्हाला समर्पित व्हावं लागतं क्रिकेट करता. ते काम इथून खरिवलीकर करतायत. बॉल तयार, प्रॉपर बँग ऑन द टार्गेट, परंतु थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर डीप यॉर्कर फेकला होता. मेरिटनुसार गोलंदाजी, गुणवत्ता, क्वालिटी संगम इथे दाखवतोय टीमचा कॅप्टन. सेनापती लढतोय, सरनोबत इथे मात्र लढलाय. षटक फेकलाय पहिलं, धावा खर्च केल्या 2 आणि 1 विकेट मिळवलाय. रोहित पाटीलचा सक्सेसफुल स्पेल. 18 धावा धावफलकावरती आहेत आणि 5 गडी आतापर्यंत बाद झालेत. अरहान 11 FDC कुडूस प्रथम फलंदाजी करत असताना. सन्माननीय या स्पर्धेचे पुरस्कर्ते मी बऱ्याचदा म्हणतो की सूरजजी पाटील, मी विनंती करतो की आदरणीय संदीपजी पाटील आपल्या प्रतीक्षेत आहेत. सन्माननीय आदरणीय SP ग्रुप प्रेझेंट्स, SP ग्रुपची मेहनत आहे. मला माफ करा की मी प्रत्येकाचं नाव घेऊ शकलो नाही, तुषारदादा आणि त्यांचे सगळे सहकारी, परंतु तुमची मेहनत मी डोळ्यानं पाहिली आहे. मागचा 1-1.5 महिना जशी डे क्रिकेट संपली त्याच दिवशी तुम्ही ऑफिशियल अनाउन्समेंट केली की ही स्पर्धा 2 लाखाची होणार. नाईट रजनी क्रिकेट स्पर्धा आणि मोठा धमाका असणार. सन्माननीय रुपेशजी भोईर साहेब, आमच्या SP ग्रुपचे टीम मेंबर, बिलोशी गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व यांनी व्यासपीठावर याचे. कुणालजी पाटील, यापेक्षा सोपं क्रिकेटमध्ये काहीच मिळणार नाही मला वाटतं आमिरला. शॉर्ट बॉल होता, हलका इनस्विंगर केला होता आणि त्याला इथून प्रॉपर पॅच लाईननं पूल केला असता तर बॉल मिड विकेटमध्ये कन्वर्ट होऊ शकला असता. हे गणित आहे. परंतु पहा, प्रत्येक खेळाडूला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक वेगळी सवय लागली शफल होऊन खेळण्याची आणि त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागतं इथे नव्या खेळाडूंना. बॉल तयार, शेवटचं षटक. मनीष विनोद बागुल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये टिपलाय, झेल संपवलाय. आणखीन एका फलंदाजाचा खेळ. नरेश गुरुजींच्या चेहऱ्यावरचा हास्य सांगून जातंय की ही विकेट किती महत्वाची होती. 18ला मिळतायत 6 विकेट. धक्का क्रमांक 6. क्रिकेट हे ठार वेड्या लोकांचा खेळ आहे. मी बऱ्याचदा म्हणतो की क्रिकेट हा पूर्ण वेड्या लोकांचा खेळ आहे, कारण वेडेच इतिहास घडवतात आणि शाणे फक्त तो वाचतात. परंतु इथे विक्रम घडवायची संधी जी आहे, 4 बॉल अजून शिल्लक आहेत. 18 धावा धावफलकावरती आहेत. मनीष बागुल, क्रॉस बॅटेड स्ट्रोक, फटका चांगला आहे. बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये प्रोटेक्शन. पहिली धाव अत्यंत वेगानं आणि तदनंतर फक्त आणि फक्त एकाच धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले 19च्या आकड्यावरती. मी एक गोष्ट आवर्जून सांगेन सूरजजी, की परिस्थिती विरोधात गेली म्हणून छत्रपती शिवरायांनी रणांगणात लढणं कधी थांबवलं नाही. आकाशात जे तारे दिसतात ना, त्यांना जमिनीवर पडताना आपण कधी पाहिलं नाही. असंख्य नद्या या समुद्राला जाऊन मिळतात
परंतु समुद्र कधीच नदीच्या भेटीला आलेला आपण पाहिला नाही, हे लक्षात ठेवावं लागेल इथे कुडूसला आणि लढावं लागेल. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत. बॉल तयार, प्रणित समोर, फटका पहा प्रणितच्या बॅट मधून अंतिम क्षणी ड्रॉप सीन मध्ये कामगिरी करतोय. बॉल चाललाय, इट्स अ सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव, एलिगंट स्ट्रोक. 6 धावा. तिथून सांगतोय मनीषच्या विरोधात हे आक्रमण चढवलंय. या षटकातले उर्वरित 2 बॉल, आणखीन एक चांगला दर्जाचा बॉल कमबॅक केलाय मनीषनं. आणि पहा एक चिकी सिंगल देखील 20.12 मीटरची विकेट अत्यंत वेगानं कापत असताना हा काहीतरी धाडसी प्रयत्न केला इथून कुडूसनं. त्यामुळे एका फलंदाजाला यस इट्स सिग्नल फॉर बॉईज. एकच धाव जी धावफलकावर येईल, जोडली जाईल. फराज खान, विलासजी पाटील आणि जगदीशजी चोरगे यांचं आगमन झाले. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर उल्हासजी पाटील, आपण या ठिकाणी या व्यासपीठावर प्लीज वेलकम. यस मनीष बागुल, मनीष विनोद बागुल, असा मी आधीच उल्लेख केला की रक्तात क्रिकेट असावं लागतं. वयवर्ष फार कमी आहे. अरुणजी जाधव बिलोशी, आपण स्टेजवर यायचंय. बालाजी सर, सोनाल्को कंपनीचे प्रोपरायटर, आपण व्यासपीठावर या. बालाजी सर प्लीज वेलकम. बॉल तयार, ओव्हर द विकेट, फटका चांगला आहे, ऑन द टोच खेळलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफला, अत्यंत वेगानं आले आणि पहा काय चलाकीनं फेक केली आहे. इथून फक्त धावा कनेक्ट होतील 2. एंड ऑफ दी 5th ओव्हर. 5 षटकांचं सत्र इथे संपलंय आणि संघाची टोटल पोहोचली आहे 28 धावा. विजयाकरता 29 या धावसंख्येची गरज आहे. 29 रन्स रिक्वायर्ड टू विन दिस मॅच फॉर काशवी 11 खरिवलीकर. हा सामना जिंकायचा आहे आणि जो निलेश इथून जिंकेल त्याला तब्बल 1,00,000 रुपयांचं पारितोषिक लागू होईल. तर मुख्य मंचावर या ठिकाणी सन्मान केला जातोय. आमच्या गावातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, SP ग्रुपचे सदस्य माननीय रुपेशजी भोईर साहेब यांचं स्वागत आणि सन्मान तुषार पाटील, स्पर्धेचे आयोजन कमिटी मेंबर यांच्या शुभ हस्ते सत्कार केला जाते. त्यांच्यासोबत अभिनय पाटील. सूरजजी, आपण यानंतरची जी लढत आहे धाकटे डहाणू आणि घोडगावकर इथं उपस्थित झालेत. हात जोडून विनंती आहे, प्रीतम बारी आपला कॅप्टन पाठवायचा तदनंतर आहे. पुढील सन्मान कुणालजी पाटील यांचं स्वागत राहुल भोईर यांच्या शुभ हस्ते होत आहे. मी विनंती करतो डहाणूचा हार्दिक पांड्या, जय दवणे या आपण टॉस करता. डहाणू आणि त्या विपक्षामध्ये घोडगाव आणि यानंतर जशी. तर मुख्य मंचावर या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे नवी मुंबईवरनं आलेले आमच्या गावातील माननीय सामाजिक कार्यकर्ते कुणालजी पाटील, SP ग्रुप सदस्य यांचा सन्मान मुख्य मंचावर राहुल भोईर यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. वेलकम SP ट्रॉफी उपसरपंच चषक. आणि यानंतर तदनंतर पुढे सन्मान दिनेशजी कोदे साहेब, राष्ट्रीय पुरस्कार सरपंच पुरस्कारानं सन्मानित ॲडव्होकेट दिनेशजी कोदे यांचा सन्मान तुषार पाटील यांच्या शुभ हस्ते उपसरपंच ट्रॉफी डे नाईट टुर्नामेंट SP ग्रुप कडनं या ठिकाणी सन्मान केला जाते. माननीय ॲडव्होकेट दिनेशजी कोदे साहेब नॉलेजेबल पर्सन आहे. सन्माननीय सिद्दीकजी बाबे सर, लेजंड कॉमेंटेटर तुमच्यासोबत उत्तरार्धात जॉईन होतील. जशी होईल सुरुवात काशवी 11 खरिवली संघाच्या फलंदाजीला. थँक्यू. अनेक अनेक धन्यवाद. तर आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. समीरजी पष्टे आणि कौस्तुभजी भोईर साहेबांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये मान्यवरांनी टॉस करण्यासाठी यायचंय. प्लीज वेलकम. इसके बाद दोस्तों आप देखने जा रहे हैं फाइनल से पहले फाइनल, जिसका टॉस होने जा रहा है. फाइनल से पहले फाइनल गुड़गांव बनाम धाकती धानू.
आणि या स्पर्धेच्या मुख्य आयोजक प्रायोजक माननीय सौ सानिका संदीप पाटील, उपसरपंच चषक माननीय मॅच होल्ड करा. या ठिकाणी आता टॉस करतोय मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्यांच्या माध्यमातून आले समीरजी पष्टे साहेब, त्यांच्यासोबत या ठिकाणी मान्यवर आहेत कौस्तुभजी भोईर साहेब, कॅप्टन आहे ध्रुवी 11 घोटगाव, तो दुसऱ्या बाजूला कॅप्टन वेदांत 11 धाकटी डानो टीम. समीरजी कौस्तुभजी यांच्या शुभार्थे टॉस केला जातोय. प्लीज वेलकम बोट टीम. कॅप्टन हु इज द फर्स्ट से? कैलासजी तरे साहेब संघ मालक आहे, ओनर आहेत. सातत्याने या पूर्ण सीझनभर वेदांत 11 धाकटी डानो टीमला या ठिकाणी पॅकरशिप दिली आहे आणि काल इतिहास घडवला. झाई संघ पराभूत केला, बोरशेरी संघ पराभूत केला, गोरसई बीला पराभूत करणारा इतिहास करणारा संघ वेदांत 11 धाकटी डानू. तर मागच्या वर्षी 1 लाख SP ट्रॉफी उपसरपंचाचे विजेता ध्रुवी 11 घोडगाव टीम आहे. सामना ठोसाच होणार. अंपायर मैच यस बंद हेड रखना है. अँटेल हु इज द फर्स्ट से? घोडगाव टीम. ओके. कमेंट्री बॉक्स के सामने आणि या से सब ठिकाणी हट मात्र जाए. पाहताय टॉस जिंकलेला आहे वेदांत 11 धाकटी डानो टीम. टॉस विन कॅप्टन प्लीज वेलकम. निखिल नक्कीच आपण Please. टॉस जिंकलेला आहे. काय स्वीकार या मॅच मध्ये बॉल फर्स्ट करेल. फिल्डिंग करताना बघितलं आपण घोरसई बी सारख्या टीमला पराभूत केलं, बोरशेदीला पराभूत केलं, त्याचबरोबर भावाळे टीमला पराभूत केलं, झाई टीमला पराभूत केलेत. मेहनतीचं क्रिकेट. आज मात्र धाकटी डानू वेदांत 11 कैलाजी तरे साहेब खुश आहेत तुमच्यावर. ही मॅच जिंकणं मैच महत्वाची. रोकना है अंपायर. आम्ही जसं काल खेळलो 100% आम्ही दिलं, पूर्ण बॉलिंग फिल्डिंग बॅटिंग सर्वांनी 100% दिलं. तसंच आज आम्ही प्लॅनिंग करून आले की आमचं पूर्ण एफर्ट देऊ. आम्ही कोणतीही टीम असो पण आम्ही आमचं 100% देऊ. Well done, best of the captain Vedant 11 Dakti Dano team and the biggest match of the night, the semi-final खेळली जा रही है टीम या युवी ध्रुवी 11 घोटगाव टीम. आपलं या ठिकाणी मात्र काय स्ट्रॅटेजी असेल? काय नाही, आम्हाला बॅटिंगच पाहिजे होती आणि आम्ही टार्गेट सेट करू आणि समोर संघाला चेस करण्याचा देऊ. ओके, तुम्हाला शुभेच्छा असतील. आमचे मान्यवर या ठिकाणी आहेत कौस्तुभजी भोईर आणि समीरजी फर्टे साहेब. वेलकम VIP डाइस. ओवर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद सूरज पाटिल. आइए दोस्तों लौट चलते हैं. कौन पहुंचता है वाड़ा क्रिकेट एसोसिएशन फॉर्मेट से फाइनल में? 29 का लक्ष्य है. खेल की शुरुआत SOTO अंपायर खेल की शुरुआत करना है. दोनों ओपनर बीच मैदान पर विशाल बागुल और निखिल बागुल, जबकि शोएब मेमन बॉलिंग अटैक पे. 29 का छोटा लक्ष्य. पहली गेंद विकेटों में थी, कलाइयों को उपयोग टर्न कर दिया. गेंद को शॉर्ट स्क्वायर लेग पर 1 रन. 1 रन से खाता खुला. देखिए निखिल वाकली जी ने पहले इनिंग में कमाल की कमेंट्री की, कमाल का इतिहास रचा. उन्होंने कहा कि फैज़ान मेमन क्या आउट हुए, टीम बैठ गई. मुझे याद है ऑस्ट्रेलिया में सुनील गावस्कर डेनिस लिली की गेंद पे जब आउट हुए थे तो सुशील दोषी ने कहा था गेंद क्या बैठ गई, भारतीय टीम बैठ गई. यहाँ पर कुरुस टीम को पसीने से नहीं पानी से नहीं पसीने से नहाना होगा. कहते हैं कि जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं और जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं. शोएब मेमन तेज गेंद, इस मर्तबा स्विंग कर दिया है. वही अंदाज, गेंद निकल गई है 6 रनों के लिए. गजब का भिंगड़ी शॉट. आणि वेलकम मंदा पाटील. बरोबर उपसरपंच साहिबा सौ सानिका संदीप पाटील यांच्या सोबत विद्यमान ग्रामपंचायत सदस्य रुपालीताई यांचं आगमन झाले. रुपालीताई काशीच मॅम वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. शोएब मेमन बढ़िया वापसी, बढ़िया वापसी. वाइड यॉर्कर किया था वहाँ पर.
देखिए निखिल, अगर लो स्कोरिंग मैचेस अगर कट टू कट गए ना तो रोंगटे खड़े होते हैं। क्रूज टीम के पास एक ही चारा है, इनको पसीने से नहाना होगा, क्योंकि पानी से नहाने वाले लोग लिबास बदलते हैं और पसीने से नहाने लोग इतिहास बदलते हैं। शुएब मेमन, कट करने की कोशिश, जगह नहीं थी, बल्ले के करीब से गई गेंद, बल्लेबाज के इरादे और बल्ले दोनों को बीट करते हुए। ऑनलाइन इस वक्त रन उतने ज़्यादा नहीं है। ऑनलाइन इस वक्त पूर्वांचल यूपी की मशहूर आवाज़, मीठी आवाज़, स्वीट वॉइस सुजीत शान हमसे जुड़ चुके हैं। आपका स्वागत। अच्छी गेंद थी, आगे खींचा था वहाँ पे बल्लेबाज को, थोड़ा सा कहीं ना कहीं उंगलियां फेरी थी। 7 रन बिना कोई विकेट के। सेमीफाइनल में क्रूज टीम ने इतना कम टोटल बना लिया, मानो अपने पैरों पे कुल्हाड़ी मारी। आणि या ठिकाणी मान्यवरांचं आगमन होते। माननीय एस पी संदीप पाटील यांचे निकटवर्ती जिगरी मित्र एस पी ग्रुप मेंबर माननीय मंदार पाटील साहेब बोरांडे यांचं आगमन। वेलकम। शोएब मेमन इस मर्तबा अपील और आउट, बड़ी विकेट। विकेट मिलता हुआ शोएब मेमन को। विकेटें तो यहाँ पे गुच्छों में लेना होंगी, जिस तरह का परफॉर्मेंस कासवी 11 खरीवली ने किया है। नए बैटर 1 डाउन पोजीशन पे इस वक्त आते हुए भरत बागुल। आज जितने फूल बाग में नहीं खिले हैं, उतने बागुल यहाँ चमक रहे हैं। गेंदबाजी में मरता क्या ना करता। साजिद लाला को लगाया गया है, जबकि विकेटों के लाले पड़े हुए हैं। लेकिन क्रूज टीम ऐसी है जो वार कर सकती है। मौके कम है, मौके बनाने होंगे। लाला की पहली गेंद ऑन द राइज खेला है, गेंद को मिड ऑफ पे 1 रन। सेंसिबल क्रिकेट। 8 पे पहुंचा स्कोर। विशाल बागुल, हमने देखा है कि पूरे मैच में गेंद की मेरिट पर बल्लेबाजी करके स्ट्राइक रोटेट करते हैं। ही इज अ मेन एंकर रोल इन खारीवली। फैजान मेमन ने जाकर कुछ बातचीत किए, कान मंत्र दिए गेंदबाज साजिद लाला को। ऑफसाइड में एक कॉर्नर नजर आ रहा है, फ्लाई स्लिप, गली, कवर पॉइंट और कवर, जबकि एक्स्ट्रा कवर भी सर्कल में। 5 खिलाड़ी ऑफसाइड में। उप सरपंच चषक बिलोशी की धूम मची हुई है। साजिद लाला, ओह अच्छी गेंद, अतिरिक्त उछाल था, पुश किया, स्लिम मिड ऑफ पे 1 रन। देखिए बल्लेबाजों ने मन बना लिया है कि काम सुई से चल रहा है तो तलवार निकालना नहीं चाहिए। साजिद लाला, विकेट की तलाश है एफडीसी क्रूज को। तेज गेंद बहुत ही खूबसूरती के साथ खेला है, कलाइयों के बलबूते पर आउटफील्ड में कारपेट के जरिए 1 रन।
देखिए ग्राउंड में जो फाइलिंग की गई है मट्टी की, वो जो मट्टी दिए, मट्टी का बहुत बड़ा रोल रहता है। वो हमारे मजबूत हैंडसम डैशिंग कमेंटेटर सूरज पाटिल ने दिए। क्या बात है। सुनते हैं कि इतनी यात्रा में उनकी भी काफ़ी ज़मीनें हैं। लैंडलॉर्ड कमेंटेटर, लैंडलॉर्ड कमेंटेटर हैं सूरज पाटिल। वो अच्छी गेंद यहाँ पर सवाल पूछा, बहुत ऊपर लगी थी। गुस्सा में ज़्यादा, विश्वास में कम, अंपायर टच से मस नहीं। लेकिन अदवर शेलार, आपको पता चाहिए कि ज़्यादा सावधानी भी खतरे से खाली नहीं होती है। जहाँ ज़्यादा रिस्क भी खतरे से भरा होता है, ज़्यादा सावधानी भी खतरे से खाली नहीं होती। अगर रन नहीं आए ना, तो ये मैच हो सकता है खरेवली के आली अंगावर। क्या कमाल का क्रिकेट चल रहा है वाड़ा फॉर्मेट में। फिर से रिवर्स खेलने की कोशिश, फिर से फॉलो किया, लेकिन ओवर स्टेपिंग के लिए तीसरे अंपायर को ऑनफील्ड अंपायर ने पूछा है, अगर ये आगे गए तो मैच पीछे जाएगा, अगर इनका पैर आगे गया होगा तो फिर मैच पीछे जाएगा। बड़ा नो बॉल। ये अंपायरिंग, ये जेपी पैनल, ये जेपी पैनल है। क्यों कहा जाता है कि क्रिकेट में भावेश पवार, अंपायरिंग में जय पवार और फिल्मों में ललिता पवार हिट है। ग्रेट अंपायरिंग फ्रॉम मुन्ना पठान। ये मसला बन गया है साजिद लाला के लिए। देखिए, कोई भी सवारी आपको मंजिल तक नहीं पहुंचाएंगी, चाहे रोल्स राइस हो, चाहे मर्सिडीज बेंज हो, चाहे रेंज रोवर हो, चाहे ऑडी हो। आपको मंजिल तक आपका आत्मविश्वास, आपका कॉन्फिडेंस पहुंचाएगा। जो कमी नज़र आ रही है गेंदबाजों में, साजिद लाला खींच के मारा है, ये चाबुक शॉट है, पीछे फील्डर है लेकिन नुकसान नहीं, 1 रन। अभी भी रन उतने तेज नहीं आ रहे हैं। 12 रन 1 विकेट। हालांकि निखिल बागुल ने आते ही अपना फेवरेट शॉट खेला था। इस मैच की विजेता टीम एक बड़े इनाम के हकदार बन जाएंगी, फाइनल में पहुंचेंगी WCA की फॉर्मेट में। वाड़ा क्रिकेट एसोसिएशन सम्माननीय अध्यक्ष उसके जयेश पाटिल हैं। वाड़ा प्रीमियर लीग भी दस्तक दे रहा है। साजिद लाला पिकअप शॉट खेला है, फील्डर अंदर खड़े हैं, गेंद निकल गई है लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ। 2 खिलाड़ी पीछा कर रहे हैं और गेंद भी बाहर और फील्डर भी बाहर। 4 रन। बढ़िया पिकअप शॉट। इक्वेशन में बड़ा शॉट आया तो कुडूस हार के और करीब बन जाएंगी। 2 ओवर 16 रन बचे हुए, 3 ओवर में केवल 13 चाहिए, 13 चाहिए। इसके बाद फाइनल से पहले फाइनल देखना ना भूलिए। वेदांत 11 धाकती धानु ने टॉस जीत के बॉलिंग करने का फैसला किया है ध्रुव 11 गुड़गांव के सामने। क्रेजी किया रे 8 दिनों से इस उप सरपंच चषक बिलोशी ने सबको दीवाना बनाया है। इसका सारा क्रेडिट 16 रन 1 विकेट, 13 चाहिए। कोई चमत्कार ही इस मैच को जिता सकता है कुडूस को, और चमत्कार रोज नहीं होते।
रोज होंगे तो उनको फिर चमत्कार कौन कहेगा। मरता क्या ना करता, कंटिन्यू रखा है। इस मरतबा हवा में गेंद, लेकिन सेफ लैंडिंग, 1 रन। शोएब मेमन को कंटिन्यू रखा है। बल्लेबाजी बिल्कुल वाइट वॉश रही थी पुरुष टीम की। उसका कारण था कि हरीवली की तरफ से बॉलिंग के साथ फील्डिंग लाजवाब रही। खासतौर से 2 कैचेस जो गैप में थे पकड़े गए। 17-12 का इक्वेशन। खामोश क्रिकेट चलता हुआ। आणि या ठिकाणी आगमन झाले शिवसेना पालघर जिल्हा प्रमुख माननीय ओमकारजी पाटील साहेबांचं आगमन होते। त्याचबरोबर शिवसेना युवा सेना जिल्हा प्रमुख माननीय अभिषेक जाधव साहेब यांचं आगमन होते। वेलकम उपसरपंच चषक बिलोची एसपी ट्रॉफी, वेलकम व्हीआयपी डायस। शोएब मेमन, विशाल बागुल के लिए ओ स्टीयर किया, पीछे जाकर गेंद को डीप पॉइंट पे, खाली क्षेत्र है और गेंद 4 रनों के लिए। मिनिमम एफर्ट और मैक्सिमम रिजल्ट। ताकत कम और नजाकत ज्यादा। क्लासिकल शॉट, केवल बल्ले का फेस खोला, गेंद को स्टीयर किया बैकवर्ड पॉइंट पे, 4 रनों के लिए। क्या बात है। क्लासिकल इस चौके के लिए पंडरपुरी चाय वाले ने, वाड़ा ने 500 रुपये दिए। कोई आए कोई जाए, दिल तो कोई सराए, और आपके हाथ से जहर भी पी लूं जाने मन, ये तो सिर्फ चाय है। वाइड और प्लस 4 हो गया कामकाज। इन्होंने तो सरी उखली में डाल दिया है। अब कितने रन चाहिए और फाइनल में पहुंचने के लिए? सपोर्टर्स, खरेवली के सभी सपोर्टर्स को दिखाया जा रहा है। आप सभी का हार्दिक स्वागत है। बैकफुट पे गए, हल्के हाथों से गेंद को कवर ड्राइव किया है, पंच किया है, गेंद कवर बाउंड्री की तरफ जा रही है, अब जाके रोका है। इस बीच 2 रन। एक बात सुन ले, इसके बाद सेमीफाइनल है। मैच कोई भी जीते, कोई भी अंदर नहीं आएगा। आणि लीजन क्रिकेटर खानली गावातील उद्योजक माननीय मनोजजी मोरे यांचं आगमन झाले। आपलं हार्दिक स्वागत। कितने एसपी रन ग्रुपचे चाहिए? अध्यक्ष एसपी संदीप पाटील यांची विनंती। मनोजजी मोरे आपण स्टेजवर या। 1 रन चाहिए फाइनल में पहुंचने के लिए। अंदर कोई नहीं आएगा, लेकिन खरेवली वालों के लिए तालियां आपकी बजती रहना चाहिए। खेल दिया है गेंद मैदान के बाहर एक टप्पे में, और टीम क्रूस इस उप सरपंच चषक के बाहर। कॉन्ग्रेचुलेशन ऑल कश्मी 11 खरेवली। मैन ऑफ द मैच अवार्ड्स गोज टू, ये देखिए विनिंग शॉट, स्विंग कर दिया ऑन साइड में पहले बाउंस पे, 4 रन। नहीं, बॉलिंग किसने की अच्छी? राहुल पाटिल। आणि एसपी ट्रॉफी उपसरपंच चषक फायनलला जाणारा पहिला संघ ठरतोय मॅच खेळण्याकरिता। फायनल मॅच क्वालिफाईड टीम काशवी 11 खरेवली वाडा टेनिस क्रिकेट टीम। Yes, Suraj Patil, man of the match awards goes to Rahul Patil. Terrific bowling spell, 2 overs, 4 runs and 4 wicket. Rahul Patil is the man of the match. 2 over, 4 run, 4 wicket. सूरज पाटिल। खेल की जब शुरुआत होंगी तो आपके साथ रहेंगे। तर आपण या ठिकाणी मुख्य मंचावर सन्मान करणार आहोत मान्यवरांचा। या पालघर जिल्ह्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे विद्यमान जिल्हा प्रमुख
माननीय ओमकारजी पाटील